हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अतिशय महत्त्व आहे। आज मार्गशीर्ष गुरुवारचं पहिलं व्रत आहे। आज घटस्थापना करून वैभव लक्ष्मी व्रत केलं जातं। यंदा पहिल्याच मार्गशीर्ष गुरुवारला विनायक चतुर्थीचा संयोग जुळून आलेला आहे। पंचांगानुसार मार्गशीर्ष पूजेचा शुभ मुहूर्त हा 5 डिसेंबर रोजी सकाळी 11:09 पासून ते दुपारी 12:49 पर्यंत असेल। यावेळी घटस्थापना करून श्री गणेशाचे पूजन करून त्यानंतर आपल्याला घटाची पूजा करायची आहे। पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून आज वृद्धी योग, रवी योग आणि उत्तराधक्ष नक्षत्र योग जुळून आलेला आहे। चंद्र मकर राशीत प्रवेश करत आहे। तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या न कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे। गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे। त्यामुळे आज भगवान विष्णू अवतार श्री स्वामी समर्थ साईबाबा गजानन महाराज यांची पूजा केली जाते। प्रत्येक मराठी महिन्याचं एक वेगळंच महत्त्व असतं। त्या महिन्यात विधी वैकल्य, व्रत वैकल्य साजरे केले जातात। त्यापैकीच महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात। ज्या प्रकारे श्रावण महिन्याला महत्त्व असतं त्याच प्रकारे मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व असतं। श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची उपासना करतो, तर आपण मार्गशीर्ष महिन्यांमध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आणि त्याचबरोबर श्रीकृष्णाची उपासना करत असतो। भगवान विष्णू स्वतः म्हणतात की महिन्यांमध्ये मी स्वतः एक मार्गशीर्ष महिना आहे। त्यामुळे आपल्याला हे जे सर्व उपाय सेवा असतात त्या भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचे असतात। देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू मार्गशीर्ष महिन्यामध्ये पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि बघत असतात की कोण किती उपाय सेवा कष्ट करत आहे आणि त्याच्या कष्टानुसार त्याच्या सेवेनुसार त्याला फळ देण्याचं काम हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी करत असतात। माता लक्ष्मी घरामध्ये सुख शांती समृद्धी घेऊन येतात, तर भगवान विष्णू आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात। तर आज आपल्याला संध्याकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना आराधना करायची आहे। तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करत असाल किंवा करत नसाल तरीही चालेल, पण संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत, काही सेवा करायच्या आहेत, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज आहे मार्गशीर्ष गुरुवार। आज संध्याकाळी आपल्याला जर तुम्हाला पूजा करायची असेल तर संध्याकाळी तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही सकाळी देखील करू शकता। फक्त भर दुपारी पूजा आपल्याला करायची नाही, याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला घरातील जी काही सर्व दोष, रोजची भांडणं, शत्रू त्रास, दारिद्र्य, अडचणी आहेत तर ते दूर व्हावे, आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला आज घरामध्ये कापूर सोबत या 2 वस्तू जाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही शत्रू त्रास आहे, बघा असे काही लोक असतात ना, त्यांना आपली झालेली प्रगती ही बघवत नाही आणि काय होतं त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घरातील मुलाबाळांना लागते। त्यानंतर घरामध्ये सतत मुलं आजारी पडत असतात। घरातील एक व्यक्ती आजारी पडला की त्यानंतर लगेचच दुसरा व्यक्ती आजारी पडत असतो। त्याचबरोबर घरामध्ये अडचणी, संकट हे चालूच असतात। घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही, कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणांमध्ये तो पैसा आपला खर्च होऊन जात असतो। त्यानंतर घरामध्ये सतत अडचणी आपल्याला जाणवत असतात। आपण सुद्धा खूप नकारात्मक विचार करत असतो, कधीच आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येत नाही। त्यामुळे काय होतं की नेहमी नकारात्मक गोष्टी आपल्या बरोबर घडत असतात। त्यासाठीच हे जे काही नकारात्मक दोष आहेत तर ते संपवावे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्या घरावरती भरभरून कृपा व्हावी, यासाठी आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे। हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला सुद्धा अजिबात विसरू नका। सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं, आपल्याला आज घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे। घरामध्ये चुकूनही आज भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण ज्या पद्धतीचं वातावरण आपण घरामध्ये ठेवतो त्याच पद्धतीचं वातावरण पुढेही कंटिन्यू होतं। त्यामुळे घरामध्ये चुकूनही भांडण, कटकट करू नका। त्यानंतर आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला रात्री करायचा आहे। रात्री म्हणजे तुम्ही 5 नंतर हा उपाय करू शकता। आता सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं, जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। त्यानंतर तुम्ही पुढच्या एखाद्या गुरुवारी हा उपाय जो आहे तर तो करू शकता।
कापूर जो असतो तर तो अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जांनी भरलेला असतो। ज्यावेळेस रोज आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळतो तर त्यावेळेस आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं। पण प्रत्येकाला आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये शक्य होत नाही की रोज आपण घरामध्ये कापूर जाळावा। पण हे जे काही महत्त्वाचे सण असतात जसं की मार्गशीर्ष गुरुवार यामध्ये जे लक्ष्मी तत्व आहे तर ते पृथ्वी तलावरती अनेक पटीने सक्रिय असतात आणि गुरुवारच्या वेळेस माता लक्ष्मी या सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असतात। त्यामुळेच आपल्याला घरामध्ये आज लक्ष्मी सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम, त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रम, कनकधारा स्तोत्रम, महालक्ष्मी अष्टकम या सर्व सेवा करायच्या आहेत। ह्या सेवा तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही ऐकलं म्हणजे तुम्ही यूट्यूबवरती लावून दिलं ऐकलं तरीही चालेल, पण आवर्जून ह्या सेवा आज आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा कापूर घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो तुम्ही घेऊ शकता, नाहीतर साधा जो आपला कापूर असतो तो घेतला तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला एका मातीच्या पंतीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये, मातीचं भांड नसेल तर तुम्ही ज्या भांड्यामध्ये तुम्ही कापूर जाळत असाल तर त्यामध्ये ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या घ्यायच्या आहेत। तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत, सर्वात पहिला आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत। लवंगा ह्या 5 घ्यायच्या, कुठेही तुटलेल्या किंवा फुटलेल्या अशा लवंगा नकोत, अखंड ज्या फुलवाल्या लवंगा असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहे। त्यानंतर तुम्हाला दालचिनी घ्यायची आहे। ह्या ज्या दोन्ही वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे लवंगा आणि दालचिनी यामुळे आपला जो ग्रह आहे, कुठेतरी आपले जे ग्रह कमजोर झालेले आहेत तर ते मजबूत होण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते, दालचिनीच्या वासाने सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असतात। त्यामुळे ह्या ज्या 2 वस्तू आहेत तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत। त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या कापूर सोबत आपल्याला ठेवायच्या आहे। त्यानंतर आपल्याला ही जी वाटी आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे। आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामधून तुम्हाला ही वाटी फिरवायची आहे आणि ओम ऐं महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आपला हॉल असेल, बेडरूम असेल, किचन असेल, तिथून तुम्हाला ही वाटी फिरवत फिरवत आपल्या मुख्य दरवाजावरती यायचं आहे। मुख्य दरवाजावरती आल्यानंतर तिथे ही वाटी तुम्हाला ठेवायची आहे। खाली ठेवा किंवा वरती ठेवली तरीही चालेल। त्यानंतर बाहेर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याच्या साहाय्याने जो कापूर आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। कापूर हा डायरेक्ट कधीच काडीच्या पेटीच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा नसतो, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। दिव्याच्या साहाय्याने कापूर प्रज्वलित केला की त्या वस्तूंमध्ये तुम्हाला हा कापूर टाकायचा आहे। थोडासा 2 ते 3 वड्या तुम्ही टाका, जेणेकरून एक 5 मिनिटं तरी ह्या संपूर्ण वस्तू ज्या आहेत तर त्या जळतील। त्यानंतर तिथे आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे। बसून जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत ओम ऐं महालक्ष्मी नमो नमः, ओम ऐं महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे। 11 वेळेस जप तुम्ही करू शकता। नंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी आहेत तर ते दूर करून माझ्या घरामध्ये तुम्ही भगवान विष्णूंसोबत अखंड निवास करा। माझ्या घरातील जे काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर करा, अखंड चिरकाल तुम्ही माझ्या घरामध्ये निवास करा, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। नंतर वस्तू काही जर शिल्लक असेल तर त्या निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।